स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त करवीर तालुक्यातील सडोली खालसा इथं अनेक मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, सांगलीचे खासदार विशाल पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार जयंत असगावकर, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार धीरज देशमुख, ऋतुराज पाटील, राजेश नरसिंग पाटील, गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील, अरुण डोंगळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, ए.वाय. पाटील, आर.पी.आयचे पांडुरंग कांबळे, भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, उपाध्यक्ष राजाराम कवडे, माजी अध्यक्ष सदाशिव चरापले, संजय पाटील, उदयसिंह पाटील खवलवकर, पी.डी. धुंद्रे, बाळासाहेब खाडे, भारत पाटील, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, भोगावती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिगंबर मेडसिंगे, उपाध्यक्ष मोहन पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे क्रांतिसिंह पवार पाटील, अक्षय पवार पाटील, राजेश पाटील सडोलीकर, राहुल पाटील यांच्यासह भोगावती साखर कारखाना, भोगावती शिक्षण मंडळ आणि गोकुळ दूध संघाचे आजी माजी संचालक, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांचा समावेश होता। भर पावसात कार्यकर्त्यांनी केलेली गर्दी पी.एन. पाटील यांच्यावरील प्रेमाची साक्ष देत होती।